जय जिजाऊ, जय भीम, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी एक ट्विट करून भारत अमेरिकेच्या नवीन करारावर एक अतिशय सूचक आणि महत्त्वपूर्ण भाष्य केलेलं आहे. जो करार 9 जुलैच्या आतमध्ये व्हायला पाहिजे होता तो आजच मोदींनी केलेला आहे. नेमका हा करार काय आहे तर थोडक्यात सांगायचं तर या कराराद्वारे म्हणजे या कराराच्या माध्यमातून भारत सरकार अमेरिकेच्या 50,000 कोटीच्या कृषी मालाला भारतामध्ये मुक्त प्रवेश देणार आहे. म्हणजे अमेरिका आता भारताच्या कृषी क्षेत्रामध्ये सरळ गुंतवणूक करू शकणार आहे. त्यांचा माल आपल्या बाजारपेठेत आणून डंप करू शकतं आणि ही परवानगी नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे. याचे दुष्परिणाम काय होतील लक्षात घ्या. भारत हा गहू, तांदूळ, दुग्धजन्य पदार्थ, मका, मसाले इत्यादी क्षेत्रामध्ये भारताचं स्थान खूप बळकट आहे आणि कुठलाही करार करत असताना दोन्ही देश आपले आपले जे बलस्थानं असतात त्यांना कॉम्प्रोमाइज करत नाही, त्याच्यावर ते कुठलंही ऍडजस्टमेंट करत नाहीत आणि आपल्या देशाचा हिताचा विचार करूनच ते करार केले जातात. परंतु इथे भारत सरकार यांनी अमेरिकेसमोर अक्षरशः नांगी टाकली आहे. हा करार थोडक्यात सांगायचं म्हणजे भारतीय शेतकऱ्यांचं श्राद्ध आहे. कारण की आता अमेरिकेमध्ये झालेलं विकसित तंत्रज्ञान, अमेरिकेचा मक्यामध्ये प्रचंड असलेली विक्रमी उत्पादन, अमेरिकेजवळ असलेलं पशुखाद्य, अमेरिकेजवळ असलेलं अतिरिक्त कृषी माल हा आता मोठ्या प्रमाणात ते भारतात येऊन टाकतील. आणि इथे भारतामध्ये काय स्थिती आहे तर भारतीय शेतकरी ज्यांनी मागच्या 1 दशकामध्ये जर बघितलं ते एकट्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. हा देशभरातला आकडा फार मोठा आहे आणि हा फक्त अधिकृत नोंदणीकृत आकडा आहे. ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासनापर्यंत पोहोचल्याच नाही त्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही. तर भारतीय शेतकरी त्याला MSP मिळत नाहीये, त्याला महागडी खतं मिळत आहेत, तंत्रज्ञान विकसित नाही आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाजारपेठ उपलब्ध नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतीय शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल आज इतका रस्ता टाळला गेलेला आहे की नाशिकमध्ये आपण बघितलं तर कांद्याचे भाव प्रचंड मोठ्या प्रमाणात पडतायत. कांद्याला कधी काळी भाव वाढतात परंतु आता सरकारने MSP म्हणून प्रति किलोग्रॅम फक्त 50 पैशाची MSP वाढ करून दिलेली आहे. जेव्हा कांद्याची लागत खर्चच हा जवळजवळ 22 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. भारतीय शेतकऱ्यांचा लागतीमध्ये असलेला खर्च, महागडं कर्ज आणि त्या कर्जाच्या हप्त्यातून बाहेर न पडता येणं हे भारतीय शेतकऱ्यांसाठी आत्मघातकी झालेलं असताना अशा वेळी भारत सरकारने शेतकऱ्याला हात दिला असता, भारत सरकारने शेतकऱ्याला स्वस्त दरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिलं असतं, सिंचनाची व्यवस्था करून दिली असती आणि मुख्य म्हणजे MSP ही त्याची अंमलबजावणी झाली असती तर निश्चितपणे भारतीय शेतकरी याच्यातून बाहेर येण्याचा प्रश्न तरला असता त्यातून. परंतु आज पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेसमोर नांग्या टाकल्या आणि 50,000 कोटीच्या अमेरिकन कृषी मालाला भारताची बाजारपेठ उपलब्ध करून दिली. याच्यातून सगळ्यात मोठं नुकसान काय होणार आहे तर भारतीय तांदूळ उत्पादक, गहू उत्पादक, मसाला उत्पादक, दुग्धजन्य, पशुखाद्य, ग्रीन टी, काबुली चना, सगळे ड्रायफ्रुट्स, सगळ्या कृषी मालामध्ये आता भारतीय शेतकऱ्यांना अमेरिकेच्या स्वस्त मालासमोर कॉम्पिटिशन करावं लागेल. ज्या स्पर्धेचा निकाल लागलेला आहे या स्पर्धेमध्ये भारतीय शेतकऱ्यांची हार आणि पराभव निश्चित आहे. कारण की अमेरिकेतून येणाऱ्या या कराराच्या माध्यमातून अमेरिकेतून येणाऱ्या कृषी मालाला 0% आयात
भारत सरकारने लावला आहे, तर अमेरिकेने भारतातून जाणाऱ्या कृषी मालाला 18% त्यांच्याकडे आयात लावलेला आहे. म्हणजे आपल्याला अमेरिकेत जर माल द्यायचा असेल तर आपल्याला तिथे 18% ड्युटी भरावी लागेल. तर अमेरिकेचा माल भारतात येण्यासाठी अमेरिकेला 0% आयात कर भरावा लागेल. निश्चित अमेरिकेतून येणारा माल हा स्वस्त राहील, MSPच्या खाली राहील आणि त्याच्यामुळे इथला भारतीय शेतकऱ्यांचं कंबळ न मोडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून याचे दुष्परिणाम येत्या काळामध्ये भारतीय शेतकऱ्यांवर, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे. शेतकरी आधीच अडचणीत आहे, कृषीवर मोठं संकट आलेलं आहे, शेतकऱ्यांची स्थिती अधिक खालावेल आणि याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांनी जागृत व्हायला पाहिजे, या नीतींचा आपण विरोध केला पाहिजे. वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने याचा विरोध करेल. आपण आमच्यासोबत उभे राहा अशी विनंती करतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.